मातोश्रीवर पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। ईव्हीएम मधील घोळासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। मतदानामध्ये तफावत आहे, 5% व्हीव्हीपॅटची तपासणी होण्यासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितलेला आहे, असं मत ठाकरेंच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केलं। महाविकास आघाडी एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे, असंही त्यांनी म्हटलं। माझ्या मतदारसंघात 10 उर्दू शिक्षकांना बुरखा घालून बसायला सांगितलेलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली। 75 उमेदवार जे आज पराभूत झालेले आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला उद्धव साहेबांनी बोलवलं होतं। या प्रत्येक उमेदवाराकडनं झालेला त्यांच्या मतदारसंघातला घोळ उद्धव साहेबांनी जाणून घेतलेला आहे आणि प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं एवढंच आहे की ईव्हीएमचा जो घोटाळा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मतदान वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मतदानामध्ये तफावत दिसते त्याच्याबद्दल प्रत्येक मतदारसंघामध्ये व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितले आणि 5% प्रत्येक पराभूत मतदारसंघामध्ये 5% व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याचे अर्ज आज आम्ही सगळे दाखल करणार आहोत।